चे तरुण वर्ग अत्यंत प्रगल्भ आहे, मॅच्युअर्ड आहे. जे श्रीलंकामध्ये झालं, जे बांगलादेशमध्ये झालं, जे नेपाळमध्ये झालं, ते भारतात कधीही होणार नाही. वी आर मैच्योर्ड इनफ टू अंडरस्टैंड हाउ टू सेव अवर डेमोक्रेसी. हमारा गणतंत्र कैसा बचाना चाहिए वो हमारे नौजवान अच्छी तरीके से मानते हैं. ये अम्बेडकरवादी है, हम गांधीवादी है, हम नेहरूवादी है, हम सावरकरवादी नहीं है. शेतकऱ्यांना डिझेल पेट्रोल मिळत नाहीये, नाही मिळणार, त्याच्यामुळे शेती उद्ध्वस्त होणार आहे. म्हणजे संकट काय फक्त शहरामधल्या रिक्षा आणि आपल्या गाड्यांना नाही आहे. सर्वात मोठं संकट हे शेतीत उभं राहणार आहे. साठे बाजार असल्यामुळे कुठेतरी पेट्रोल डिझेल मिळत नाही असं मुख्यमंत्री म्हणतात. साठे बाजारामुळे कारवाई केली जाईल, मात्र शेतकऱ्यांपर्यंतच हे माल पोहोचत नाहीये. साठे बाजारावरती कारवाई केली जाईल असं सरकारने करावं ना. सरकारला कोणी अडवलंय? तुम्ही काय करायचं नाही, उगाच साठेबाज करायचं. तुम्हाला काय अडवलंय? लोकांनी अडवलंय? भोंदू बाबांच्या जीवावर सरकार चालवता कोण? तो खरात. त्याचं माहिती द्या ना बाहेर. खरात नाही, खरं तुम्हाला काय सांगितलंय पोलिसांनी त्याची माहिती का नाही देत? का रिपोर्ट बाहेर काढत नाहीत? यांचीच माणसं अडकलीत सगळी. खर तर भारताचे मुख्य न्यायमूर्ती न्यायाधीश हिज लॉर्डशिप सूर्यकांतजी यांनी ज्या पद्धतीने युवकांना कॉकरोच म्हणण्याचं धैर्य दाखवलं, खरं तर त्यांनी धैर्यच दाखवलं. एकीकडे युवकांना नोकऱ्या मिळत नाही आहेत, काही जण शिक्षणापासून वंचित झालेत, पण काही जण पूर्ण शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना नोकऱ्या मिळत नाही. त्यामुळे एक प्रकारचं वैफल्यग्रस्तता त्यांच्या मनात आलेली आहे. आणि अशा वैफल्यग्रस्त युवकांना कॉकरोच म्हणणं हा त्यांचा अपमान करण्यासारखा आहे. आणि जगात युवकांची सर्वात मोठी ताकद ही भारतात आहे. भारतात जेवढे तरुण वर्ग आहे तेवढा पूर्ण देशात कुठे नाही. अशा वेळेस तरुणांच्या भावनांना हात घालून त्यांचा उद्रेक होईल असं भाष्य करणं हे देशावरचं सर्वात मोठं संकट ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा देश डबकाईला गेलेला आहे. आपलं परराष्ट्र धोरण फसलेलं आहे. आपण सगळीकडनं अडचणीत असताना तरुणांची माती भडकवण्याचे हे शब्दप्रयोग हे अंगाशी आलेत. आणि म्हणून कॉकरोच जनता पार्टी हे जे कोणाच्या विलक्षण डोक्यातनं बाहेर पडलंय त्याला 25 मिलियन फॉलोअर मिळालेत. पूर्ण प्रयत्न करून काँग्रेस असो BJP असो सगळ्यांचे एकत्र केले तरी 25 मिलियन फॉलोअर होत नाहीत. म्हणजे याचा अर्थ तरुणांच्या मनात एकंदर इथल्या म्हणजे एस्टॅब्लिश